नमस्कार मित्रांनो, आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन. त्यानिमित्त आज आपण समजून घेऊया मद्यावलंबन म्हणजे काय असतं. बघा, कोणीही दारू पिताना किंवा कोणतेही नशा करताना ठरवून केलेलं नसतं की मी पुढे जाऊन ॲडिक्ट होणार. तर आपण ॲडिक्ट आहोत, आपण मद्यावलंबीन झालो आहे, हे कसं समजून घेणार? तर दोन गोष्टी त्यात बघायची गरज आहे. टॉलरन्स म्हणजे काय की काळानुसार जर तुमचं मद्य घेण्याचं प्रमाण खूप जास्त वाढले, म्हणजे सुरुवात तुम्ही खूप कमी व्यसनापासून केली असेल 90पासून किंवा बिअरपासून, पण आत्ता मात्र ती खूप जास्त झाल्या, 1 क्वार्टर 2 क्वार्टर, तर ही इन्क्रीज झालेली असेल तर त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. दुसरी गोष्ट तुम्हाला बघायची आहे विड्रॉल्स म्हणजे काय की आता तुमचा टॉलरन्स चांगला वाढला आहे, म्हणजे दिवसाची नाही म्हटले तरी तुम्ही 1 क्वार्टर 2 क्वार्टर घेताय किंवा 7-8 बिअर घेताय किंवा दुसरं कुठलाही मद्य प्रकार घेताय आणि आता ते थांबवल्यानंतर तुम्हाला त्याचे विड्रॉल्स येतात. म्हणजे काय की शरीर सगळं हातपाय कापतात, सकाळी उठल्यानंतर उतारा लागतोय किंवा तुम्हाला काही खाता येत नाही, पिता येत नाही आणि तिथेही कंट्रोल केलं तर कुठेतरी भ्रम व्हायला चालू होतात. याला आपण विड्रॉल्स असे म्हणतो. आता जर तुमचा टॉलरन्स वाढला असेल म्हणजे मद्याचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यात विड्रॉल्स आलेत, म्हणजे काय की आता मद्य थांबवल्यानंतर शरीर माझी प्रतिक्रिया देते जेणेकरून मला पुन्हा मद्य घेतल्यावरतीच बरं वाटतं. तर असं जर होत असेल तर त्याला आपण मद्यावलंबन असं म्हणतो. तर आज सर्वांनी एकत्र येऊया, मद्यावलंबन समजून घेऊया आणि याचा विरोध करण्याची आपण पूर्णपणे प्रयत्न करूया. धन्यवाद.